नक्कीच आयडी का? हा हा, सांगितलं त्यांना हाय स्कोअर जो करेल त्याला बाय दिली जाईल. पहिल्या मॅचचा स्कोअर झालाय 19, दुसऱ्या मॅचला झालाय 33. हॅलो, ठीक आहे. बारावा नाव सांग. कुमार. ट्रॅकल फलंदाज पाहतो आपण कोलाड टीम कडून. कुमार. कोलाड कोलाड. न स्ट्राईकला पहिला हलकासा लेग साईडला पोस्ट केलाय चेंडूला. कुठलीही धाव मात्र मिळणार नाही. गोलंदाज मार्गवरती पाहतो आपण. गोलंदाज संदेश आहे ना, गणेश. गणेशच्या गोलंदाजाला पाहतोय. पहिलेच चांगली सुरुवात करत असताना मात्र गणेश गोलंदाजी मार्कवरती. संजयनगर यांकडून गोलंदाजी करत असतो. इथं मात्र पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र बॅटचा बरोबर संपर्क झाला नाहीये आणि एक धाव मात्र मिळेल. एका धावेने श्री गणेश गेले जाते. स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन करतोय कुमार. रायगड प्रीमियर लीग मध्ये नक्कीच एक आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे हाच खेळाडू. थोड्याच दिवसामध्ये रायगड प्रीमियर लीग ही भेटीला येणार आहे. आयोजक पाहायला मिळतील आपले प्रकाश पवार, महादेव पिरकर. आणि खराब चेंडू, आणि खराब चेंडूला फेकून दिला सीमारेषे बाहेर. चौकार. बरोबर आहे. हॅलो, वेशवी. डेप्थ इलेवन वेशवी. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर चला रिपोर्टिंग करा. टाकळी संघ इथे उपस्थित झालाय. विनंती असेल दीप्ती इलेवन वेशवी टीमला आपली उपस्थिती दाखवायची आम्हाला. पुन्हा क्रॉस खेळण्याचा प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय कुमार. एक मोठ्या खेळाडूला मात्र इथं मात्र एक एक धावेसाठी झगडावं लागतंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गणेशच्या गोलंदाजाकडून. फक्त 6 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्यात. फुल टॉच चेंडू होता, परंतु ह्या चेंडूला सीमारेषे बाहेर फेकून देणं गरजेचं होतं, परंतु ते 1 धाव कंप्लीट झाले. बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथं पहिलं संपट झालं. धापलकावरती फक्त आणि फक्त 6-7 धावा. हॅलो, इथं पाहतो आपण एका षटकाच्या समोर तर 7 धावा. चला स्पीडअप घ्यायचा आहे. पंच जास्त वेळ वाया नका घालू. चला दीप्ती लेन वेसवी. दीप्ती लेन वेसवी आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर चला रिपोर्टिंग करा आपण. वेसवी संघ यानंतरचा होणारा सामना
आणि बॅटची एज लागली होती इथं मोठा मासा गळाला लागला असता. यष्टीरक्षक चुकी करतोय. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच काही मोठे फटके पाहायला मिळतील कुमारच्या बॅटमधून, परंतु आता तशी कामगिरी पाहायला मिळालेली नाही. पहिल्या षटकामध्ये नाराज केला असेल पाठीराख्यांना आणि खेळाडूंना सुद्धा कुमारनी. एक मोठं नाव आहे कोल्हार टीम मध्ये आणि हेच नाव ते पाहायला मिळतंय. बिगिट षटकार. आपण झेल कोणाची सोडली मित्रा, याचा मोबदला भोगावा लागला गोलंदाजाला. ओ टू डीजे. इथं पाहतोय मात्र पहिला षटकार कुमारच्या बॅटमधून येतोय. इथं कुठं तरी आता फटकेबाजांची सुरुवात झालेली दिसते आता, परंतु हा चेंडू चांगला आहे, परंतु तिथं मात्र बॅकअप नाही आहे. गोलंदाजाने प्रयत्न केला होता इथं फाळुत्र्यामध्ये चेंडू अडवण्याचा, परंतु इथं सफल पण काही झाला नाही. एक धाव मात्र कंप्लीट. टोटल पाहतोय आपण धापलकरती धावा लागल्यात 14. हॅलो, इथं पाहतोय आपण दुसरं षटक मार्गस्थ असताना धापलकरती धावा लागल्यात 15. गोलंदाजचं नाव काय? विश्वास. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण भिंगार टीम कडून. आणि हा सुद्धा चेंडू मात्र पूर्ण फालोत्र्यामध्ये अडवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु इथं पूर्णपणे बीट झालाय आणि एकदा मात्र मिळेल कुमारला. धापलक जाऊन पोहोचले. टोटल पाहतो आपण 16 या अंकावरती. आणि हा मोठा फटका आलाय, परंतु पाहूया झेल होणार की चेंडू बाहेर जाणार, परंतु षटकार येतोय. हॅलो, नक्कीच यानंतर मात्र पुढील हप्त्यात ना का 23 तारीख किती तारखेला आहे तुमच्या? 29 तारखेपासून सावळे येथे मात्र नाईट शृंखलेचे आयोजन करण्यात आलेले आहे. एक चांगले आयोजन पाहायला मिळेल आपल्याला. आयोजक इथं उपस्थित आहेत, त्यांचं संजयनगर आयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. इथं वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरं तिसरं घेऊन येतोय संदेश. धापलक जाऊन पोहोचतोय. टोटल पाहतोय 22 अंकावरती. 11 सरासरी आकड्यामध्ये यशस्वी झालाय. तर मात्र कोल्हार टीम आतापर्यंत 2 षटकामध्ये 22 धावा कुठून काढल्यात. संदेशला मात्र कुठं कमबॅकिंग गोलंदाजी करावं लागेल. पाहिलं गेलं पहिल्या सामन्यामध्ये बीड संघाने 19 धावा चेस केल्यात. दुसऱ्या सामन्यामध्ये 33 धावा चेस करता आल्या नाहीत मात्र शिवनगर टीमला, आणि ज्या टीमचा हाय स्कोर असेल त्या टीमला मात्र पुढच्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. तर फटका फसलाय, पाहूया झेल होणार का.
आणि तो झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. हॅलो. धावसंख्या 23. टोटल पाहतोय 23 धावा धापलकावरती. षटक क्रमांक तिसरा संबोधत आलंय. आणि दुष्काळ 13 महिन्यामध्ये पाहायला गेलं तर ड्रेस कोड कंपल्सरी या नियम आहे 12व्या खेळाडूला सुद्धा. तर इथं सूज नसल्या कारणे मात्र पॅनल्टी लागले. तर आपण इतर संघही त्याची दक्षता घ्यावी. हॅलो. इथं पाहतो आपण 2 धावा कंप्लीट केल्यात.
कुमार अजूनही स्ट्रायकर फलंदाज आहे, ओपनिंग फलंदाज आहे. मोठे फटक्यांची अपेक्षा असेल कुमार या फलंदाजाकडून. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावरती टोटल पाहतोय आपण 27. चेंडू किती आहेत? 2 झाले. अजून 4 चेंडू शिल्लक असेल पहिल्या बिनिंग मधील. चांगला फटका आहे त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन पाहायला मिळेल. दुसरी धावण्याचा प्रयत्न होणार का? आणि झालाय, परंतु इथे पंचांनी धावचीत बाद केलाय. हॅलो, इथं फटका फसला आहे. पाहूया, उंची जास्त लांबी कमी, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू खाली आणि इथं कुमार यांच्या पारीचा अंत होतोय. किती बोले? शेवटचा चेंडू परिदुप्तर शिल्लक असेल, एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल. फक्त 27 धावा धापलकावरती, 28 धावा धापलकावरती एखादा मोठा फटका येणार का? अजूनपर्यंत कलतर रयते टीम हाय स्कोअर मध्ये आहे. एका धावेच्या मदतीने धापल जाऊन पोहोचले 29च्या अंकावरती. 30 धाबींची गरज असताना 2 मायनस केलं तर 28 धाबींची गरज.
हॅलो, बोल पाहिजे ना नवीन. हाय हाय. हॅलो, चला यानंतरचा होणारा सामना दीप्तीलन वेसवी त्याच्या विरोधात पाहायला मिळेल आपल्याला टीम ताकई. दोन्ही संघाच्या करता विनंती करतो की आपण टॉस बॉक्स कडे यायचं टॉच विन करिता. हॅलो, इथे पाहतो गोलंदाज आणि पहिलाच जबरदस्त फटका उंचावून टोल हा सीमारेषे बाहेर षटकार. टू डीजे. शॉर्टपीट चेंडू होता, त्याच चेंडूला मात्र सीमारेच्या बाहेर फेकून दिला होता. दुसरा चेंडू मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिला डॉट, दुसरा चेंडू षटकार येतो, तिसरा चेंडू निर्धावपैकी करतोय. इथं 28 धावांचं टार्गेट आहे. पाहिलं गेलं तर हे चेस होईल का? जबरदस्त गोलंदाजी, अशीच गोलंदाजीची गरज आहे. दीप्ती आल्या, वेशवी आली. पुन्हा मात्र क्रॉस द लाईन. बॅटकडे ना पंच. ओके, फलंदाच्या खात्यामध्ये ह्याच्यावर 4 धावा जातील.
चेंडू मागे एक धावाची गरज आहे, ती मात्र विजयासाठी भिंगार टीमला. ओपनिंग जोडी अजून क्रीजमध्ये मैदानामध्ये तैनात आहे. कुठलाही अजून धोका पत्करवला नाही मात्र त्या भिंगार टीमला. इथं पाहिलं गेलं तर संदेश एक जबरदस्त इतर फलंदाज. हॅलो, डी.एन. पवार कुठे असतील तर त्यांनी स्टेजमध्ये यायचे. डी.एन. पवार आणि रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न इथं केला परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये संघाच्या खात्यामध्ये धाव जोडली जाईल. फलंदाजाच्या खात्यामध्ये धाव जोडली जाणार नाहीये. मी विनंती करतो दीप्ती 11 वेसवी टीम यानंतरचा होणारा सामना आपला आहे तर आपण यायचं आहे लवकरात लवकर. हॅलो, इथं क्रॉस केलेला फटका पाया त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार एक धाव कंप्लीट केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावावरती समाधान मानवतोय फलंदाज राहुल. या फलंदाजाला पाहिलं गेलं तर संदेश जास्तीत जास्त मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. पण सरळ बॅटने सुद्धा आपण रन येत असेल तर नक्कीच आपण ते घेणं गरजेचं आहे. पुन्हा रिव्हर्स इथं पूर्णपणे बीट होतोय. फलंदाजाला पाहिलं गेलं लेग साईड असो किंवा ऑफ साईड असो रिव्हर्स प्रयत्न करत राहणार हा फलंदाज. पुन्हा डॉट चेंडू. एक एक डॉट चेंडू महत्वाचे असतील ते मात्र कोलार टीमसाठी. कुमार मात्र शेवटपर्यंत फलंदाजीसाठी क्रीजमध्ये तैनात होता परंतु काही मोठे फटके पाहायला मिळाले नाही. एक षटकार त्यानंतर मात्र फलंदाजी झाली नाही तशी पाहिली तशी. पुन्हा शॉट पीठ मारत इथं थोडस पंबाल पंच मेन पंच आपण दोन्ही पंच डिस्कस करा काय हरकत नाहीये. घेतलाय पंच रिव्ह्यू घे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल त्यानंतर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पटकन स्लो मोशन मध्ये घे तिथं. दीप्ती 11 वेसवी टीम. दीप्ती 11 वेसवी टीम आपण इथं आलेत का? चला रिपोर्टिंग करा पटकन. आणि इथं फलंदाज सुरक्षित आहे. बारा चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. येणारे 12 चेंडू 16 धाव्यांची गरज. कुमार गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. इथं जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत मॅच आहे भिंगार टीमची. सरळ बॅटने संदेश काही खेळत नाही.
त्यामुळे बॅट टेडी करण्याचा प्रयत्न करतो आणि चेंडू निर्धाव जातो यष्टेशच्या हातामध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. चला सुरुवात करा पंच, जास्त वेळ नका घेऊ, स्पीडअप करा. वेशवी टीम आणि तो झेल होता परंतु झेल जमला दान झालाय. हॅलो, वेशवी टीमचा कर्णधार थांब तड जाहीर. तर मात्र पंचांनी सौर घोषित केलाय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू अवंतर धावसंख्येमध्ये भरतो. एक धाव ऍड करायचे स्कोरर. किती झाल्या? 15 धावा एका धावच्या मदतीनं. इथं ताकई 11 ताकई आणि पुन्हा मात्र सोड चेंडू घोषित. तर अगदीच आपल्या खात्यामध्ये जर बॅलन्स कमी आहे आणि इथं आपण एक एक रुपया जर खर्च केला तर नक्कीच आपण घरचा रस्ता धरू शकतो. रोहा का? रोहा तालुक्यातून आलेली ही टीम पाहतोय आपण इथं. कोलाड त्यांच्या विरोधात भिंगार पनवेल. एक जबरदस्त एक पनवेल तालुक्यात एक रोहा तालुका असंही लढत पाहायला मिळते संजयनगर या मैदानावरती. तालुका कर्जत आणि यानंतरचा होणारा सामना चौथा सामना असेल ताकई बनाम वेशवी 11 दीप्तिलीन वेशवी. आणि हा पाहूया पकडो क्या जितो मॅच. इथं खराब क्षेत्रक्षण, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. हा झेल टिपणं गरजेचं होतं. सामन्यामध्ये आपण कमबॅक केला होता. आता पाहायला गेले चौकारच्या मदतीने धाबाला जाऊन पोहोचले. 21 अंकावर अजूनही 7 धावांची गरज आहे. म्हणजे हा झेल टिपला असता तर 11 धावा लागल्या असत्या. कदाचित त्या 11 धावा मोठ्या अडचणीमुळे निर्माण करू शकले असते भिंगार टीमला. परंतु पाहूया आता रिव्हर्स अटेंड केलाय आणि इथं चौकार. चला टच करून घ्या. चित्र राहिलेली आहे कारण हा सामना पूर्णपणे भिंगार टीमच्या बाजूने झुकला. इथे एक धाव कंप्लीट केली गेली. चला इथं वेशवी 11 टीम आपली प्रवेश जमा करायचा आहे. इथं मात्र ताकई टीमची प्रवेश फी मात्र जमा झालेली आहे. सर्व टीमने अगोदर फी जमा करायची, नंतर आपण मैदानामध्ये रवाना व्हा.
हॅलो, इथं लेग स्टंपच्या थोडासा बाहेर पंच सर घोषित करतात. इथं पाहतोय फक्त एक धाव्याची गरज आहे विजयासाठी. कुठेतरी ती घ्या. इथं विजय होतोय ते मात्र भिंगार टीम, अभिनंदन. आणि पराजय झालेली कोलार टीम, तुमचंही गोड गोड कौतुक. आपण सुखरूप जाव्या, गाडी असते चालवावी ही विनंती आहे आपल्याला. सुदाम पवार